श्री क्षेत्र गोपचोंडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या गेट मधून आपण सध्या आतमध्ये जात आहोत. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी आज नांदेड जिल्ह्यातील जे गोपचोंडी आहे या ठिकाणी जी आहे गोपाळ विहिरीत लपवणे जी काही विहीर आहे त्याच्या जवळ आहे, त्याच स्थानावर आहे. आणि आपल्याला हे स्थान दर्शन घडवावं या हेतूने मी पुन्हा नांदेड या ठिकाणी आलोय. जवळपास 3-1 वर्षापूर्वी या स्थानावर मी येऊन गेलो. त्यावेळेस ही जी काही विहीर होती ही अशी बाहेरच्या बाजूला होती, भिंत होती, वळून यावं लागत होतं. पण आता ती विहीर जी आहे त्या मंदिराच्या परिसरात घेतलेली आहे, म्हणजे साईडनं भिंत टाकलेली आहे आणि वरून देखील अतिशय सुंदर जाळी बसवलेली आहे. पाणी देखील आतमध्ये स्वच्छ आहे. पहिलं ते बाहेर दिसत असल्यामुळे त्यात घाण वगैरे पडायची. हे सर्व करत असताना गोपचोंडी जी आहे इथली स्थानवंदन केलंय. काल मी जे आहे लिंबगाव, गोपाळ चावडी त्या परिसरातील जे काही स्थाने आहेत, काही आश्रम आहे, त्याही ठिकाणी जाऊन आलो. ज्यावेळेस मी इथं नांदेडला आलो त्यावेळेस एक मनात इच्छा होती की इथे काही जे स्थान आहे आपण 1-2-3 वर्षांनी पुन्हा तिथे जावं आणि त्यात काही सुधारणा झालेली आहे किंवा कसं आहे ते दाखवावं म्हणून मी काही ठिकाणी भ्रमंती करत आहे. मागच्या काही दिवसापूर्वीच माझा आयफोन जे आहे तो चोरीस गेलेला होता. धर्मकार्य करण्यासाठी ते मला थोडीशी मनात खंत वाटत होती. पण अनेक लोकांनी हे सांगितलं की गुरुजी हे कार्य तुम्ही निरंतर चालू ठेवा. परमेश्वराचं सहाय्य मिळत राहील आणि केवळ सर्वांच्या प्रेमामुळे मी हे कार्य तर चालू ठेवलेच आहे. आज जे आहे भावेश्वर येथील स्थानवंदन केलंय. माझ्याबरोबर काही लोकही होते. मग त्यांच्या बरोबर तेवढंच नाही तर साताऱ्याहून काही लोक आलेले होते. त्यांना द्विज गोरक्षण जे आहे, गोरक्षण जे काही स्थान आहे जे खडकाचं आहे, गोदावरी नदीच्या पात्रातच आहे किंवा साईडला जे खडक आहे ते सर्व पवित्र आहे, नमस्कारी आहे, वंदनीय आहे. त्या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त आहे. मी ज्यावेळेस 2-3 वर्षापूर्वी त्या ठिकाणी गेलेलो होतो, वरून कपडा वगैरे टाकलेला होता. तिथं जाण्यासही बंदी होती. पण त्याही स्थितीमध्ये परमेश्वरांचं सहाय्य झालं आणि ते स्थान इतरांना दाखवण्याचा प्रयत्न मी केला. आणि आता पहिल्यापेक्षाही जे आहे वरचं कपडा वगैरे टाकलेलं होतं ते काढलेलं आहे. पोलिसाचे जे काही टेंट आहे, तंबू आहे तो तसाच आहे. पण आपण जरी आले जे द्विज गोरक्षण या ठिकाणी येऊ शकता, स्थानवंदनही करू शकता. पण शासनाचे जे काही नियम आहे, पोलिसांचे जे काही नियम आहे ते पालन करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित तिथं स्थानवंदन होऊ शकतं. कुठलीही काही अडचण नाही. पण तिथं हेही सांगितलेलं होतं की तिथं कॅमेरा किंवा फोटोग्राफी किंवा मोबाईल जे आहे ते करू देत नाही. पण केवळ आपल्या लोकांना माहिती व्हावी की आज द्विज गोरक्षणचं अति महत्त्वाचं जे काही स्थान आहे, तिथले जे काही विशेष आहे, ते आज कसं आहे, हे दाखवण्यासाठी मी मुद्दाम तिथं गेलो. खरं तर नियम सगळं हे असून देखील तिथं पोलिसांचे संपर्क वगैरे करून आपल्याला फक्त ते स्थान कसं आहे, हे दाखवण्याचा मी एक प्रयत्न केला. फार काही इकडं-तिकडनं पण ते स्थानाचा जो काही पाषाण आहे, जे काही विशेष आहे मोठे-मोठे, ते मी दाखवलेले आहेत. आपण जरूर ते वंदन करावं. बऱ्याच लोकांनी कॉमेंट जे दिलेले होते मला मोबाईलमध्ये, "गुरुजी, आपण वृंदावनला गेला, प्रेम मंदिरमधून आपला मोबाईल चोरीस गेला. तो मिळाला की नाही.
पण तो काही मिळालेला नाही. बऱ्याच लोकांनी सांगितलं, "गुरुजी आम्ही काही मदत करू का?" सर्वांना सांगितलं, की काही आर्थिक स्वरूपाची वगैरे काही मदत करू नका. परमेश्वरचं सहाय्य मला मिळत राहील आणि जसंही यातून काही घडेल, त्या पद्धतीनेच मी करण्याचा छोटासा प्रयत्न माझा चालू आहे. परमेश्वराला ही एक मागणी करत आहे, आज गोपचुंडी या स्थानावरून, की परमेश्वरा अ, अनुसरणाचाही योग घडू द्यावं. मी प्रत्येक स्थानावर हीच विनंती करत आहे आणि त्या पद्धतीने परमेश्वराचं सहाय्य मिळत राहील. माझी तर फार तळमळ आहे. पण काहीतरी मी अधिकार आणखी जोडलेले नसावे. घरगुती काही थोडे प्रॉब्लेम वगैरे असतात, पण आता बऱ्याच ठिकाणी विडाही ठेवलेला आहे आणि त्यातूनही अनुसरणाचा किंवा दीक्षेचा मार्ग मोकळा होईल अशी इच्छा करतो. आपण सर्वांनी दिलेले प्रेम, दिलेल्या शुभेच्छा याच्याच जीवावर मी हे सर्व काही करत आहे आणि आज जे काही मी गोपचुंडी येथील स्थान दाखवत आहे, ते तुम्ही पहा. श्री क्षेत्र गोपचुंडी मंदिर नांदेड येथील स्थान आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. दंडवत दंडवत दंडवत. गोपाळ चावडी येथील गोपाळ विहिरीत लपवणे ची विहीर आहे ती आपण सध्या पाहत आहोत. सध्या याच्यावर जाळी बसवलेली आहे. एक छोटासा व्हिडिओ. माळकऱ्यांमध्ये जरी गेलो म्हणा बाबा सुरू हेच